काय त्रास होत होता बाबा तुम्हाला? मला लेफ्ट साईडला मणक्याचा त्रास होता आणि उजव्या साईडला पाय बदल झाल्यासारखा होता. मणक्याचा त्रास म्हणजे नक्की काय होत होतं? मणक्याचं म्हणजे नस दबत होती तिथून आणि त्या पायाला सगळे बाग खाली पायी बोट नस सगळी दुखायची. मुंग्या यायच्या की असं बधीरपणा वाटायचा? मुंग्या यायच्या, पाय बदलला पण मुंग्या यायच्या आणि काय टायमाला अचानक कसा शिरा खाडीला तोल जायचा आणि पडायचो मी खाली. जर तुम्ही चाललात तर किती वेळपर्यंत चालू शकत होतात? चालायला 10-15 मिनिट चालत होतो. हां. चालता चालता पाय जड व्हायचा का? पाय जड व्हायचा, शिरा आखायची आणि मग असं पडायचो खाली. आणि हे किती दिवसापासून तुम्हाला होत होतं? हे मला 3 वर्षापासून. मग काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही ह्याच्यावरती? ट्रीटमेंट मी बाहेरच्या आयुर्वेदिक घेतल्या गोळ्या भिळ्या पण त्यांनी काय फरक नाही पडला. वाटतं पैसे लई गेले. मग तुम्हाला इकडे चेतना हॉस्पिटल बद्दल कोणी सांगितलं? मी ते फेसबुकला तिथे बघितलं, ते माणसं नीट झालेली बघितली, त्याच्यामुळे मग मी त्याच्या हातामध्ये ॲडमिट झालो. अच्छा. मग आता ऑपरेशन झालं तुम्हाला, मग आता ऑपरेशन डॉक्टर निर्मल पाटील सरांनी तुमचं ऑपरेशन केलं. आता ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? मला ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ 80% वर फरक झाला. अच्छा. आता अजून टाके काढायचं तर मला वाटतं 100% बरं होईल. ऑपरेशन जेव्हा झालं किती वेळानंतर तुम्ही चालून पाहिलं की तुम्हाला फरक जाणवायला लागला? दुसऱ्या दिवशीपासून मी चालायला लागलो. अच्छा. त्यातच तुम्हाला फरक जाणवला? पहिलं दुसरी थोडी काठी घेऊन चाललो आणि तिसरी दिवशी एकदम फ्रेशली चालायला लागलं. ठीक आहे. मग तुम्हाला इकडची आमची चेतना हॉस्पिटलची सर्व्हिस कशी वाटली? चांगली सर्व्हिस चांगली आहे. सगळा स्टाफ कसा आहे आमचा? स्टाफ चांगला आहे. डॉक्टर्स म्हणजे त्याला काय म्हणतात, ब्लड चेक देणं किंवा स्वच्छता करणं, ब्लड चेक करणं, त्याचा स्टाफ चांगला आहे. नर्सिंग स्टाफ कसा आहे आमचा? चांगला आहे. आणि डॉक्टर आमचे? डॉक्टर ते एकदम बरं फक्त ते आम्ही लेट झालो. अच्छा. थोडंसं 2 मिनिटं बाबा मला चालून दाखवा तुम्ही, कसं वाटते तुम्हाला? पहिले तुम्ही काठी घेऊन चालत होतात का? बघा या बघू. नको काठी नको. आता पाहिजे का तुम्हाला? मला कशाला दाखव, तुम्ही आता बिंदास चालू शकता. शाबाश. हां ठीक आहे. काही जडपणा वाटते का पायामध्ये? हां ओके चालेल.